इयत्ता 10वी, 20वा पाठ. सर्व विश्वची व्हावे सुखी. लेखक आहेत डॉक्टर यशवंत पाठक, 1948. ललित लेखक व प्राध्यापक. मराठी संत साहित्य आणि लोकजीवन, लोककला व लोकसंस्कृती या गोष्टींशी असलेल्या आंतरिक जिव्हाळ्यातून डॉक्टर पाठक यांचे सर्व लेखन निर्माण झाले आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ब्रह्मगिरीची सावली, मातीचं देणं हे ललित लेखसंग्रह, नक्षत्रांची नाती हे व्यक्तिचित्र, स्पंदने श्री समर्थांची, तुकारामांचे अभंग, निरंजनाचे माहेर ही समीक्षात्मक पुस्तके, आभाळाचे अनुष्ठान हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. हे विश्वची माझे घर या संत ज्ञानेश्वरांच्या वचनाचा प्रत्यय आज तंत्रयुगात आपण घेत आहोत. दळणवळण आणि संपर्काच्या आधुनिक साधनांनी वैश्विक खेड्यांची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. गाव ते जग या स्तरावर माणूस माणसाला भेटतो, तो जवळ यावा, जोडला जावा. एक एक माणूस जोडला, माणसे मनाने जवळ आली की अवधी मानवता सुखी होईल. संतांच्या वाङ्मयातील हाच विचार अतिशय परिणामकारकरित्या प्रस्तुत पाठात मांडला आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देहकष्टविती, परोपकारे ही संतांची खरी भूमिका आहे. संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबरच समाज प्रबोधन, समाज कल्याण हा आहे. संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काहीही मागत नाहीत, परंतु बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील सर्व संत, संत कबीर, गुरु नानक, संत महात्मा बसवेश्वर अशा सर्वच संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरुकडे साकडे घातले आहे. संत ज्ञानेश्वरांपासून अगदी आधुनिक संत गाडगेबाबा यांचेपर्यंत सर्वच संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहेत. त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण, माणुसकी, सहृदयता याचे प्रतिबिंब दिसते. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे. कारण मी पासून आम्ही या संकल्पनेप्रमाणे अवधे विश्वची माझे घर, वसुदेव कुटुंबकम या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहेत. सर्व संतांच्या प्रार्थनेतील साधर्म्याचा धागा विश्वकल्याण याचा परिचय या पाठातून आपण करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र हे प्राचीन राष्ट्र आहे. त्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हटले जाते. ते केवळ आणि केवळ महाराष्ट्रीयन विचारधारेमुळे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संत साहित्यातून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचे अखंड विचार रुजवले गेले, बिंबवले गेले. महाराष्ट्राच्या मातीमध्ये ते रुजले. भक्ती, शक्ती, समाज प्रबोधन आणि समाज कल्याण हे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी सर्वप्रथम उदयास आले असे म्हणावे तर ते वावगे नाही. आणि त्याचं स्थळ होतं महाराष्ट्र. केवळ आणि केवळ हे विश्वचे माझे घर आणि वसुदेव कुटुंबकम या संतांच्या संकल्पना मानवी सहृदयता जपण्यास, त्या अस्तित्वात आणण्यास आपल्या महाराष्ट्राला संत परंपरेचा जो वारसा लाभला त्यामध्ये वारकरी संप्रदायाचा वाटा हा मोठा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सैनास, संत चक्रधर स्वामी, संत बसवेश्वर, संत कबीर, संत सेवालाल, संत जगनाडे, त्याचबरोबर संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कानोपात्रा, संत चोकामेळा, संत गाडगेबाबा, गुरु नानक, संत तुकडोजी महाराज अशा प्रचंड संतांच्या साहित्यातून, लेखनातून आणि कीर्तन भजनातून महाराष्ट्रामध्ये असा पुरोगामी विचारांचा आणि संपूर्ण विश्व हे माझे घर आहे आणि त्या घराच्या कल्याणासाठी माझे विचार आहेत असं जनकल्याणाचं व्रत अंगीकारलं गेलं ते या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. आपण या पाठामध्ये असाच विचार पाहणार आहोत संत साहित्यातून. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे काय तर पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो.
अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते. परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची विनंती केली. संत ज्ञानेश्वर हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते. तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, आपण ग्रंथ पूर्ण करत आहात तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा. यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, मी देवापाशी आधी मागितले आहे, ते म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी. संत निवृत्तीनाथ म्हणाले, ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीला मंगलाचरण जे म्हटले आहे ते आता विस्ताराने सांगा. यातून पसायदान निर्माण झाले. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्याने राहतात, त्यांचा दाखला देत आपणही गुण्यागोविंदाने राहावे हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटले आहे, जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. माणसाने आपल्या मनातील दुष्टावा नाहीसा केला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी या खळांची व्यंकटी सांडो असे म्हटले आहे किंवा दुरितांचे तिमिर जावो असे म्हटले आहे. दुरित म्हणजे दुष्कर्म. या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा व्हावा. ज्याला जे जे हवे ते ते मिळो अशी विश्वकल्याणाची प्रार्थना त्यांनी केली. ज्ञानेश्वर माऊलीने ज्यावेळी सर्वसामान्यांसाठी ज्ञानेश्वरी मराठीमध्ये लिहिली, भावार्थ दीपिका, गुरु थोरले बंधू निवृत्तीनाथ यांनी ज्ञानेश्वरांना सांगितले, ज्ञानेश्वर हो, तुम्ही ग्रंथाची सुरुवात तर मंगलाचरणाने केलेली आहे, पण शेवटी प्रार्थना येणं अपेक्षित आहे. म्हणून ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना करा. त्यांच्या आज्ञेवर श्री ज्ञानेश्वर माऊलीने जी प्रार्थना केलेली आहे त्या प्रार्थनेचा अर्थच असा आहे की दुष्ट व्यक्तीच्या मनातील दुष्टावा नष्ट व्हावा, दुष्ट व्यक्ती नष्ट होऊ नये, म्हणजे समाजातून गुन्हेगार वृत्ती नष्ट व्हावी, गुन्हेगार नष्ट होऊ नयेत. त्यांच्या मनात सत्कर्म, चांगल्या इच्छा, चांगले विचार निर्माण व्हावेत. परस्परातील वैर, भावना, ईर्ष्या लोप होऊन त्यांच्यामध्ये सौख्य घडावे. दुष्कर्म, दुष्कृत्य करणाऱ्या व्यक्तींच्या मनातील वाईट विचार नष्ट होऊन संपूर्ण प्राणीजातीस विश्वकल्याण साधता येईल, विश्वधर्मसूर्य पाहण्याचं सामर्थ्य लाभेल, असे सर्वांचे विचार एक व्हावेत आणि संपूर्ण या प्राणीजातीचं कल्याण व्हावं. संपूर्ण प्राणीजात ही सुखमय जीवन जगावी असं ज्ञानेश्वर माऊलीने त्या परमेश्वराजवळ प्रार्थलेलं आहे की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर दावो, विश्व स्वधर्मे सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जत. संत नामदेवांनी परमेश्वराकडे असेच एका अभंगातून मागणे मागितलेले आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे की देवा, मला सतत नम्र राहू देत, मला कधीही अहंकारी होऊ देऊ नकोस. माणसात उर्मटपणा आला तर तो कधीही यशस्वी होत नाही. आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर नम्र राहायला हवे. विनम्रता केव्हाही जगाला आपलेसे करते. थोरांची चरित्रे आपल्या विचारात हेच शिकवतात. अहंकाराचा वारा माझ्या मनास लागू नये, कारण अहंकार हा मानवी जीवनाचा दृष्टिकोन आणि वर्तन बदलवतो. अहंकाराने तर 100 कौरवसुद्धा नष्ट झाले. विद्यार्थी मित्र हो, म्हणून संत नामदेव त्या विश्वात्मक देवाला, त्या विश्वात्मक गुरुला विनवतात, हे ईश्वरा, तुझ्या दासांच्या अंगी कधीही अहंकार येऊ नये, आम्हाला सतत विनम्र ठेव. विनम्रतेने जग जिंकता येते, मुंगी होऊन साखर खाता येते, असा दाखला आपल्याला संत वचनामध्ये अनेक ठिकाणी मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अहंकार हा केव्हाही विनाशास कारण ठरतो. म्हणून संत नामदेवांचं हे वचन कायम लक्षात ठेवावं. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. संत एकनाथांनी सर्वानुभूती भगवत भावो, हाची निज भक्तीचा ठाऊ,
असे म्हटले आहे. प्राणीमात्रात मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते. मैत्री म्हणजे नुसते देणे घेणे नव्हे, मानवी सुखदुःखांशी सहृदय मनाने समरस होणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे, दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे, हा आपला आणि तो परका असे मनात कधीही न आणणे. असे झाले तरच जीवाचे मैत्र होते. संत एकनाथ सर्वाभूती भगवत भावो असे म्हणतात, तर ज्ञानेश्वर यासाठी भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे असे म्हणतात. म्हणजे दोन्ही संतांचं वचन एकाच अर्थी विश्वकल्याणासाठी, समस्त मानवजातीसाठी, समस्त प्राणीमात्रांसाठी आहे की सर्वांमध्ये आपुलकीची भावना निर्माण व्हावी, एकमेकांबद्दल माया प्रेम आपुलकी असावी. आणि असं जर असेल तरच हे जग सुखी होणार आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, सर्वांच्या मनात भगवंत वसला म्हणजे ईश्वराच्या मनात जसे प्राणीमात्रांबद्दल प्रेम आपुलकी आहे, तसाच भक्तिमय विचार सर्वांच्या मनात यावा, तरच हे विश्व एकत्रित गुण्यागोविंदाने राहू शकते. शेवटी जर आपण एकमेकांना मदत केली, एकमेकांसोबत राहिलो, एकत्रित राहिलो, तर येणाऱ्या कोणत्याही संकटावर आपण मात करू शकतो. पांडव 5च होते, परंतु ते एकत्रित लढले म्हणून त्यांच्या सत्यधर्माचा विजय झाला. म्हणजेच ज्यावेळी आपल्यामध्ये एकी असेल तेव्हा आपण सहज कोणत्याही दुष्कृत्यावर मात करून विजय प्राप्त करू शकू. संत तुकारामांनी देवापाशी सत्संग देई सदा असे मागणे मागितले आहे. संतांच्या संगतीमुळे 4 माणसे एकत्र आली तर आपल्या चांगल्या प्रकारचे काम उभे राहते. परस्पर सहकार्यातूनच मानवी जीवनाचे कल्याण होते. त्यासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात, एक एका सहाय्य करू अवधे धरू सुपंत. संत स्वतःसाठी काहीही मागत नाहीत, जगाच्या कल्याणासाठीच ते नेहमी प्रार्थना करत आले. संत तुकाराम महाराज म्हणतात, सतसंग सदा घडावा. म्हणजेच संत वचन ऐकून मानव सुखी समाधानी राहील. तुकाराम महाराज पुढे सांगतात, एकमेकांना जर सहाय्य केलं तर सर्व चांगल्या मार्गावर आपण आचरण करू आणि हा भवसागर जो आहे तो तरुण जाण्यास मदत होईल. आपल्या मानवी जीवनाचे सार्थकच यात आहे आणि हे ईश्वरा सकल लोकांना याची जाणीव होऊ दे. सहकार्यातून जीवनाचे कल्याण होत असते. त्यामुळे सहकार्य, एकमेकांना सहाय्य करण्याची वृत्ती मानवाच्या अंगामध्ये बाणवली पाहिजे. यासाठी संत तुकाराम महाराज आपल्या वचनामध्ये लिहितात, एक एका सहाय्य करू अवधे धरू सुपंत. संत रामदास यांनी विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली आहे. कल्याण करी देवराया जनहेत विवरी, तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी. संत रामदास स्वामी यांना जनहिताची तळमळ वाटते म्हणून ते परमेश्वराजवळ सर्वांचे कल्याण कर असे मागणे मागतात. आता संत रामदास स्वामी म्हणतात, जनहितास्तव हे ईश्वरा, माझ्या मनाची जशी तळमळ होत आहे तशीच ऊर्जा, तशीच इच्छा ह्या संपूर्ण प्राणीमात्रांमध्ये जागृत करावी, जेणेकरून ह्या जगामध्ये आपुलकी, प्रेम, माया आणि एकमेकांना सहाय्य करण्याची वृत्ती जागृत होईल आणि एकमेकांना सांभाळत हे जग सुखी होईल. मी जसा या प्राणीमात्रांच्या कल्याणाचा विचार करत आहे तशीच वृत्ती, तसंच सोज्वळ मन या प्राणीमात्रांमध्ये निर्माण व्हावं एवढीच इच्छा. संत गाडगे महाराजांनी सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे. वेळ वाया घालवणे, व्यर्थ गप्पा मारत बसणे हे संत गाडगे महाराजांना मान्य नव्हते. त्यापेक्षा सर्वांनी शिक्षित व्हावे यावर त्यांचा कटाक्ष होता. शिक्षणाचे महत्त्व सांगताना संत गाडगे महाराज म्हणतात, नको धर्मकृत्य पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा, माणूस जोडला जावा, त्यातून मानवाचे कल्याण व्हावे हे संत गाडगेबाबांना अभिप्रेत आहे. संत गाडगे महाराज ज्या गावात जात त्या गावाला खराट्याने पूर्णतः झाडून काढत. जरी हे गाव माझं नसलं तरी यामध्ये राहणारी माणसं, इथे वसणारी माणसंही माझी आहेत आणि त्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटावं, कळावं म्हणून त्यांचा हा
नित्याचा क्रमच होता. अशाच प्रत्येक गावामध्ये ते गावदेवीच्या मंदिरामध्ये किंवा ओसरीवर किंवा पारावर ज्यावेळी संध्याकाळी कीर्तन करत, कीर्तन संपल्यानंतर जर त्यांच्या पाया कोण पडू लागलं तर त्याला पाठीवर खराटा मारून ते शिक्षणाचं महत्त्व सांगत आणि शिक्षण घे, शिक्षणाने माणूस मोठा होईल. धर्मकृत्य करण्यासाठी पैसा खर्च करण्यापेक्षा विद्या मिळवण्यासाठी तो खर्च करा आणि स्वतःचा उद्धार करून घ्या. प्रयत्न करा, शिक्षणाची कास धरा. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. शिक्षित व्हा, शक्तीने मुक्तीने सुखी व्हा, असं गाडगे महाराज त्यांना पटवून सांगत. आणि अशा संत गाडगे महाराजांच्या कृतीतूनच ग्रामस्वच्छता अभियान अलीकडे राबवलं गेलं. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आहे. आपले गाव हे देवाचे मंदिर आहे. अशा मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर असे म्हणतात. समभावाने सेवा केली पाहिजे. अज्ञान नाहीसे व्हावे यासाठी ज्ञान विज्ञानाची कास धरावी. सर्वांनी ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज म्हणतात. संत तुकडोजी महाराज अशी प्रार्थना करतात की सर्व विश्वाची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गावलोकी तरीच लाभ. संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असे सुद्धा म्हणतात. या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेतून लोकांमध्ये धर्माची दृष्टी म्हणजे तरी काय, तर सर्व प्राणीमात्र सुखी व्हावे ही दृष्टी गावातील विश्वातील सर्व लोकांच्या मनात निर्माण व्हावी आणि समस्त लोकांना याचा फायदा व्हावा अशी इच्छा त्या परमपिता परमेश्वराकडे व्यक्त केलेली आहे. सर्व संतांनी मागितलेले मागणे म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे. ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. संतांनी माणसाला महत्त्व दिले. माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्काराची जोपासना करावी, कोणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे. माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही. त्याला संवादाची नितांत गरज असते. म्हणून माणसाने कुणालाही दुखवता कामा नये. शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे. संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली, तशी त्यांनी आचरणातही आणली. आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात हे विश्वची माझे घर आहे ही कल्पना केली होती. याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो. पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेली माणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवला आहे. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे, नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होते. ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात, पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधले आहे. वडाचे झाड कायम नम्र असते. ते सगळ्यांना सावली देते. त्याची सावली सर्वांना हवीहवीशी वाटते. झाडे स्वतः ऊन सोसतात, लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून या आनंदाने पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. स्वतः चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा. असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल, सुखी होईल. हे सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे. धन्यवाद बाळांनो.